पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, परमेश्वर म्हणतो, देव म्हणतो, देवाच्या अधीन व्हा, म्हणजे शैतान तुम्हाला अडवणार नाही. याकोबाचे पत्र अध्याय 4:7 मध्ये आम्हाला स्पष्टपणे वाचायला मिळते, देवाच्या अधीन व्हा, देवाच्या अधीन व्हा, देवाच्या सुपूर्त व्हा, देवाचे बनून जीवन जगा, देवाला आपला परमेश्वर म्हणून स्वीकार करा, परमेश्वराला आपला आश्रय मानून जीवन जगा. आम्ही स्तोत्रग्रंथ 91 मध्ये वाचतो प्रिय बंधू आणि भगिनीनो. स्तोत्रग्रंथ 91 त्याची पहिली ओवी, जो परात्पराच्या निवासस्थानी बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. हालेलुया. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. सर्व समर्थ देव, सर्व शक्तिमान देव, ज्याने आम्हाला जीवन दिलं, ज्याने ह्या विश्वाला रचलं आणि जो आमचे सांभाळ करतो, जो आमच्यावर प्रेम करतो, प्रिय बंधू आणि भगिनीनो, त्याच्या स्वाधीन व्हा, म्हणजे आम्हाला त्याच्या सावलीमध्ये राहता येईल. त्याच्या सावलीमध्ये राहणे म्हणजे काय प्रिय बंधू आणि भगिनीनो? एक सावली एक विशेष अर्थ आहे. जो व्यक्ती थकून भागून आलेला, उन्हातून आलेला, कष्ट करून आलेला, तो थोड्या वेळ सावलीत बसतो. आणि जेव्हा तो सावलीत बसतो, कोणत्याही सावलीत जेव्हा बसतो, तेव्हा त्याला शांती मिळते, त्याचा जीव शांत होतो, त्याचा थकवा निघून जातो, तो हाय म्हणतो आणि त्याला एक विशेष आनंद लागतो. प्रियजन हो, सावली एक देवाच्या मायेची एक सावली आहे, देवाच्या मायेचं एक प्रतीक आहे. देव आमच्यावर प्रेम करतो म्हणून आम्हाला बोलवत आहे, आम्ही देवाच्या सावलीमध्ये यावं, तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही देवाच्या सावलीमध्ये सदैव राहावं, देवाच्या विश्वासामध्ये सदैव राहावं, त्याच्या अधीन होऊन राहावं. आणि परत आम्ही स्तोत्रग्रंथ 51च्या 10वी ओवीमध्ये पाहतो, कोणतेही अरिष्ट म्हणजे कोणताही धोका तुझ्यावर येणार नाही, कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनीनो, किती सुंदर वचन आम्हाला सांगत आहे. प्रियजन हो, हे स्तोत्र 91 आपण सतत वाचावं, त्याचं रोज त्याचं ध्यान करावं आणि रोज ह्या वचनाला आत्मसात करून आपण देवावर विश्वास ठेवून आपण देवाचे बनावं. कारण प्रिय बंधू आणि भगिनीनो, आमच्या जीवनामध्ये पुष्कळ मार्गाने, पुष्कळ प्रकारे शैतान आमच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी वाट पाहत आहे. शैतान आमच्या जीवनामध्ये शिरून आम्हाला नष्ट करण्यासाठी, आमचे जीवन नष्ट करण्यासाठी, आमची शांती भंग करण्यासाठी, आमचा आनंद दूर करण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये संकट आणण्यासाठी शैतान वाट पाहत आहे. शैतानाला आनंद होतो जेव्हा आम्ही दुःखामध्ये आहोत, अडचणीमध्ये आहोत, आम्ही बिमार आहोत किंवा आम्ही त्रासलेले आहोत, तेव्हा शैतान आनंदित होतो. आणि म्हणून प्रियजनो, आम्हाला शैतानाला दूर करणे, शैतान कोणत्याही प्रकारचं शैतान आमच्या जीवनामध्ये येऊ नये, त्या शैतानाला दूर करण्यासाठी आम्ही प्रभू सोबत राहावं. आमच्या घरामध्ये प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही परमेश्वराला आमंत्रित करावं. आमचं घर परमेश्वराचं निवासस्थान बनावं. आमचं घर परमेश्वराचं निवासस्थान बनलं पाहिजे. आमचं घर परमेश्वराचं निवासस्थान जेव्हा बनेल, तेव्हा आमच्या बरोबर देव निवास करेल. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही स्तोत्र 91 त्याचे 4थी ओवीमध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर आमचे ढाल व कवच आहे. परमेश्वर आमचे ढाल व कवच आहे. शैतान आपल्यावर कितीही हमला केला तरी जो परमेश्वर आमची ढाल आहे, कवच आहे, तो आम्हाला धक्का लागू देणार नाही.
आम्हाला धक्का लागू देणार नाही प्रिय बंधू आणि भगिनीनो. म्हणून आमच्या घरी नित्य आराधना असावं, नित्य प्रार्थना असावं, रोज परमेश्वराची स्तुती आमच्या घरात असावं, आम्ही रोज परमेश्वराची प्रार्थना करावं, बायबल वाचावं, रोज स्तोत्र ग्रंथ वाचावं, रोज स्त्रीची प्रार्थना करावं. प्रिय बंधू आणि भगिनीनो, ज्या ज्या लोकांना शैतानिक त्रास आहे, काही लोकांना लवकर शैतानाचा त्रास होतो आणि त्यांच्या घरी पीडा येते, त्रास येते, कोणी आजार पडतात, काही संकट येते, काही अपघात होते, अडचण होते, काही कितीही कष्ट केले तर बरकत येत नाही. तर अशा कुटुंबाला, अशा व्यक्तीला, अशा लोकांना विशेष करून परमेश्वराची आराधना, नित्य आराधना करणे फार गरजेचं आहे. परमेश्वर जर आमच्यासोबत आहे तर आम्हाला काहीही कमी पडणार नाही. प्रियजन हो, आपण देवाच्या अधीन होऊया, देवाची प्रार्थना करूया आणि देवाचा आत्मा आपण स्वीकार करूया. आणि आम्ही कधी घाबरून जाऊ नये प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही कधी घाबरून जाऊ नये. आम्ही जेव्हा घाबरतो तेव्हा शैतान आमच्यावर जोर करतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, जो व्यक्ती परमेश्वराला स्वीकार करतो त्याला भीती वाटणारच नाही, त्याला भीती वाटणारच नाही. तिमोथेयाचे दुसरे पत्र अध्याय 11:7 मध्ये आम्ही वाचतो, आम्हाला परमेश्वर सांगतो, देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमतेचा आत्मा दिलेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, देवाने आम्हाला हिम्मत, धैर्याचा आत्मा दिलेला आहे, भीतीचा आत्मा नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही देवावर विश्वास ठेवूया आणि देवावर विश्वास ठेवू, देवाच्या अधीन होऊन देवाच्या सामर्थ्याने देवाला आराधना करत भक्तिभावाने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. प्रियजन हो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभव येईल देवाच्या आनंदाचा, देवाच्या सावलीचा, देवाच्या आशीर्वादाचा आम्हाला अनुभव येईल जेव्हा आम्ही देवाची भक्ती करू, देवाच्या विश्वासामध्ये राहू, देवाची आराधना करू. म्हणून वचन म्हणत आहे, देवाच्या अधीन व्हा, देवाच्या अधीन व्हा आणि शैतानाला अडवा, देवाच्या अधीन व्हा. आम्ही प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही कधी कधी आपल्या जोरावर वाईटाला जिंकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कधी कधी आपल्या जोरावर, आपल्या हिमतीवर, आपल्या शक्तीवर आपण शैतानाशी लढण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला शक्य होत नाही प्रिय बंधू आणि भगिनीनो. फक्त परमेश्वरच आम्हाला त्यातून बाहेर काढू शकतो आणि परमेश्वर नक्की आम्हाला त्यातून बाहेर काढतो. प्रियजनो, ज्या ज्या लोकांना विशेष करून शैतान शक्ती जोर करते किंवा शैतान शक्तीची बाधा आहे, त्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या अधीन व्हावं, पूर्णपणे परमेश्वराचे होऊन जावं. परमेश्वरच आमचा सर्व काही आहे असं स्वीकार करावं आणि हे स्तोत्र 91 रोज बनावं आणि त्याची स्तुती करावं. शैतान घरातून, आमच्या जीवनातून पडून जाणार, शैतान कधी येणारच नाही. जो व्यक्ती परमेश्वराच्या अधीन होतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शैतानाला बिलकुल जागा नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, विश्वास ठेवूया, भक्तीमध्ये वाढूया आणि विश्वासाने प्रार्थना करूया आणि देवाच्या अधीन होऊया आणि देव आमचे रक्षण करेल. कारण तोच आमचा रक्षक आहे, आमचा निर्माण करता आहे, आमचा तारण करता आहे.